चला वरू मामा. प्रकाश आणि किशोर. स्ट्राईकवर प्रकाश, नॉन स्ट्राईकला किशोर. आणि गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय शेखर मडवी. पहिला चेंडू आणि सुंदर असा मारलेला फटका. बघूया, एक धाव पूर्ण आणि अंपायरचा इशारा 4 धावांचा चौकार. सुरुवात चौकाराने झालेली आहे. दिवा संघ जबरदस्त गेल्या मोसमामध्ये त्यांचा फॉर्म चांगला आहे. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार ठोकलेला आहे. दुसरा चेंडू बघूया, सुंदर असा कट करून धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 5, बिनबाद 5 दिवा संघ. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघांना आपापल्या खेळाडूची रणनीती माहिती आहे. तिसरा चेंडू घेऊन येतोय. प्रथमच किशोर येतोय स्ट्राईकवर. सुंदर असा मारलेला फटका आणि अंपायरचा वनडीच्या स्वरूपात 1 धावसंख्या. धावसंख्या 6. धावसंख्या 6. खरोखर सुंदर असा किशोरने मारलेला फटका, पण ग्राउंडचं व्यूहरचना असल्यामुळं वनडीच्या स्वरूपात एकच चेंडू सहकार्य करा चेंडू देण्यासाठी. हो, सामने 4 षटकांचे होतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसात जास्तीत जास्त आपण सहकार्य करायचं आहे, जेणेकरून आपल्याला फायनल अंधारात न खेळता येणार याची सर्व संघांनी दक्षता घ्यायची आहे. चेंडू देण्याची सहकार्य करा. तिकडे खेळाडू असतील त्यांनी आजच्या दिवसातला हा तिसरा सामना या ठिकाणी दिवा वर्सेस कळवा. धावसंख्या 6, बिनबाद 6 दिवा संघ. दिवा वर्सेस कळवा 1-1 सामना जिंकून दुसऱ्या फेरीसाठी त्यांचा सामना चालू आहे. चौथा चेंडू घेऊन येते आणि अंपायरचा नकारात्मक चेंडू. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या 7, बिनबाद 7. सुंदर मारलेला फटका आणि जबरदस्त फिल्डिंग. धावून 2 रन पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या 9. पाचवा चेंडू घेऊन येते. सुंदर चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी, तशीच फलंदाजी सुंदर होते. धावसंख्या बिनबाद 9. शेवटचा चेंडू आहे आणि फुलटॉस जबरदस्त मारलेला.
आणि हा षटकार. हा धाव संख्या 15. धाव संख्या 15. पहिला षटक समाप्तीच्या नंतर धाव संख्या 15. बिनबाद 15 दिवा संघ. पहिल्या दिवशी नेरुळ, दुसऱ्या दिवशी खारीगाव आणि खरोखर त्यांनी अर्ध समुद्र पार केलेले आहेत असा कोपरी संघ आणि वाशीगाव संघ ह्या टुर्नामेंटमध्ये आस्थागत आहेत. आणि आजच्या दिवसात बघूया आज कोण येतोय. चला पास केला जरा. अजूनही बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अतुल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतं अतुल. आणि दिवा संघाची जबरदस्त अशी जोडी, ओपनिंग जोडी. अतुल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. बघूया सुंदर असा चेंडू डॉटच्या स्वरूपात. धाव संख्या स्थिर बिनबाद 15. बिनबाद 15. दुसरं चेंडू अतुल. थोडीशी गचाल फिल्डिंग आणि पळून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या 17 बिनबाद 17. अतुल तिसरा चेंडू घेऊन येतोय. सुंदर असा टॅप करून मारलेला चेंडू बघा. आणि पळून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धावेसाठी पण प्रयत्न चालू आहे आणि तिसरी धाव पण पूर्ण. मला वाटतंय काय चाललंय काय समजत नाही. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा दिलेल्या आहेत. धाव संख्या 20 बिनबाद 20. मोरू मामा खुश आहेत इथं. आणि सुंदर असा झेल बाद किशोर. किशोरने आपल्या वैयक्तिक 9 धावा देऊन बाद झालेला आहे. पहिला आदरा. 20 1 बाद 20. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. 10 चेंडू मध्ये 20 धावसंख्या उभारलेली आहे. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. या ठिकाणी मोरू मामा खरोखर खुश आहेत कारण ते प्रत्येक धाव काढल्यानंतर हसत आहेत. हसायला पाहिजेत. स्वस्थ शरीर आयुष्यमान. जसं खेळायला पाहिजे तसं हसायला सुद्धा पाहिजे आपण. हो. आणि आज मास्टर यांच्या संकल्पनेतून आलेली खरोखर आपल्या दिवाले ते खारीगाव परत प्रेमानंद येतोय स्ट्राईकवर. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. बघूया सामोरं जात अतुल. आणि खरोखर धाव संख्या रोखून ठेवलेली आहे. धाव संख्या 1 बाद 20. शेवटचा चेंडू आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. अतुल बघूया 2 चेंडू सुंदर टाकलेले आहेत.
धावसंख्या वनडीच्या स्वरूपात धावसंख्या 21, एक बाद 21. चांगली स्थिती म्हणावं लागेल दिवा संघाची. एक बाद 21. अजूनही 2 षटक बाकी आहेत. हो, त्यानंतरचा होणारा सामना आहे जुगा वर्सेस दिघा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. एक इनिंग संपल्यानंतर लगेच दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. प्रवीण तिसरं षटक घेऊन येते. प्रवीण कळवे संघाकडून प्रवीण येतोय आणि पुन्हा स्ट्राईकवर प्रकाश. सुंदर मारलेला फटका. बघूया, एक धाव तर पूर्ण झालेली आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 मध्ये त्यांनी बाउंड्रीचा चेंडू अडवलेला आहे. 3 फलंदाजांनी खरोखर धावसंख्या 3 निवडते. धावसंख्या 24, एक बाद 24. एक बाद 24. अतुल प्रेमानंदला आणि वनडीच्या स्वरूपात 24, एक बाद 24. दिवा संघ 25, सॉरी, धावसंख्या 25, एक बाद 25. तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या वनडीच्या स्वरूपात 26, धावसंख्या 26. 3 चेंडू बाकी आहेत अजूनही. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 26, एक बाद 26. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर मारलेला फटका आणि हा षटकार. धावसंख्या 32, एक बाद 32. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. फलंदाजी सुद्धा चांगली आहे. संजय तुरे यांचं या ठिकाणी सरचे स्वागत. दिघा 40+ खेळाडू या ठिकाणी यांचं सरचे स्वागत. सुंदर मारलेला फटका. बघूया, क्षेत्ररक्षण धावतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या 34, एक बाद 34. शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. वयाच्या प्रमाणे दमछाक होत असते आणि खरोखर पाणी पीत जा तुम्ही. पाणी जास्त प्याल तेवढं उन्हामध्ये आपल्याला प्रोत्साहन भेटतंय. 40+ म्हटलात तर भरपूर आपण या ठिकाणी सराव व्यायाम करत असतो. शेवटचा चेंडू. सुंदर मारलेला फटका. तसेच जबरदस्त फिल्डिंग. धावसंख्या 1 ने वाढते. 35, धावसंख्या 35.
शेवटचं षटक बघूया. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. 3 षटकात 35 धावसंख्या उभारलेली आहे. 1 बाद 35 दिवा संघ. प्रकाश खेळतोय 13 धावावर आणि प्रमोद खेळतोय 12 धावावर. प्रेमानंद खेळतोय 12 धावावर. प्रेमानंदने एक षटकार ठोकलेला आहे. प्रकाशने एक चौकार ठोकलेला आहे. दिवा संघ खरोखर बॉलरचं नाव रोशन. शेवटचं षटक घेऊन येतो रोशन. बघा रोशन ह्या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन येते. बघूया. 35 1 बाद 35 धावसंख्या. शेवटचं षटक. पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू. सुंदर असा चेंडू. दुसरा चेंडू आणि हा जबरदस्त मारला उत्तुंग षटकार. धावसंख्या 41. धावसंख्या 41. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी आहेत. बघूया 50 गाठते का दिवा संघ. सध्याच्या फॉर्म मध्ये असलेला संघ एक आहे. त्यांची जर्सी एक ऑस्ट्रेलियन संघासारखी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ जसा सेम त्या पद्धतीने मोरू मामा इथं खुश आहेत, हसतात. एकेचाळीस धावसंख्या झालेल्या आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. बघूया अजूनही. धाव संख्या 41 झालेली आहे आणि सुंदर मारलेला फटका. क्षेत्ररक्षण येतोय. धाव संख्या 1 पूर्ण झालेली आहे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 43 धाव संख्या. 1 बाद 43 दिवा संघ. तीन चेंडू बाकी आहेत. अजूनही धाव संख्या 43 झालेली आहे. 1 बाद 43. बघा सुंदर मारलेला फटका आणि हा षटकार. 49 अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 49 झालेली आहेत. प्रेमानंद यांनी 3 षटकार खेचलेले आहेत. सुंदर अशी फलंदाजी म्हणावं लागेल. ओपनिंगला आलेला प्रकाश अजूनही खेळतोय आणि धाव संख्या 1 पूर्ण. धाव संख्या 2 निवडते. धाव संख्या 51 झालेली आहेत. दोन्ही भाऊ आहेत. बघा जसे स्टीवा मार्कवा एंटी फ्लावर गॅन फ्लावर जसे बंधू होते तसे हे दोघे बंधू आहेत आणि प्रेमानंद हा बोंडकोड्याचा जावई आहे म्हणून तो षटकार मारतो सारखा. हो शेवटचा चेंडू आहे आणि महापौर चषकचा मॅन ऑफ द मॅच प्रेमानंद आहे. फायनल मॅचचा महापौरचा प्रेमानंद हा मॅन ऑफ द मॅच आहे. 51 पूर्ण झाले. 52चं टार्गेट ठेवलेलं आहे कलबा संघासमोर.
तर यानंतरचा जो सामना आहे दिघा वर्सेस जुगाव, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. दिघा संघाचे कर्णधार आलेले आहेत. जुगावच्या कर्णधारांना विनंती आपण टॉच करून घ्यायचे आहे. एक इनिंग संपलेली आहे, कारण बरेचसे आपल्याला सामने आजच्या दिवसात खेळवायचे आहेत. सुंदर असं या ठिकाणी आयोजन बोनकडा 40+ संघाने केलेलं आहे. ह्या मैदानात मला वाटतं तेवढं ऊन लागत नाहीये, कारण हवा सारखी फिरत असते. बाकीच्या ठिकाणी खुलं वातावरण असल्यामुळे जास्त ऊन लागतोय. यानंतरचं विवरण मी माझे सहकारी मित्र बिरेचकर यांना विनंती करतो आपण करायचं आहे. चला जू संघाचा कर्णधार दिघा संघाचे कर्णधार आलेले आहेत. प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. बघा जुगाव आपल्या इथं जवळ आहे आणि दिघा संघ जरा थोडा अंतर आहे, तरी त्यांचे कर्णधार व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये आपण इथं हजर राहायचं आहे, जेणेकरून सामने वेळेत व्यवस्थित पार पडतील. पहिला फलंदाजी करता असताना प्रकाशाने 13 धावसंख्या काढली, त्यानंतर किशोर यांनी 9 काढली आणि प्रेमानंदाने 28 धावसंख्या काढलेली आहे. अशा प्रकारे 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे कलवा संघासमोर. चला आपले फलंदाजी जोडी पाठवायची आहेत. जो आला नाही चला कलवा संघ आपले जोडी फलंदाज पाठवा. धन्यवाद अशोकजी पाटील. पुण्याला सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं वनमंत्री चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. तसेच यूट्यूबवरती क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आम्हाला आमच्या इथे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभतंय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब, तसेच ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक साहेब, तसेच माजी आमदार संदीपजी नाईक साहेब, तसेच बोनकोडे 40+ अध्यक्ष, बोनकोडे गावचे सर्वांचे लाडके नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब, तसेच फोर्टीबसचे अध्यक्ष विलासजी नाईक साहेब यांचं देखील आम्हाला सहकार्य लाभतं. तसेच हनुमानजी दळवी, स्वप्नील नाईक, विनोदजी म्हात्रे, संदेश पाटील अशा अनेकांचं सहकार्य आम्हाला लाभतंय. तसेच बोनकोडे 40+ आणि ग्रामस्थ मंडळाचं हे एक दमदार आयोजन, भव्य दिवस आयोजन, एक उत्कृष्ट अशी खेळपट्टी, लाईव्ह प्रक्षेपण, खूप चांगले आपण ट्रॉफीज पाहतोय. 1 ते 4 क्रमांकाचे जे आपण चषक पाहतोय, अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज आहेत. दरम्यान वळूया सामन्याकडे. जिंकण्यासाठी लक्ष 52 धावांचं, 52 टू विन लिमिटेड 4 ओव्हर्स मॅच. पारी का पहला ओवर का गेंदबाज मनोहर, सामना करेंगे बायात के बल्लेबाज अतुल. पहली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट,
ये गेंद, पहली गेंद धीमी गेंद, लेकिन ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड बॉल का इशारा, अतिरिक्त 1 रन के साथ यहाँ पर खाता खुलता हुआ कलवा 40+ टीम का। जो नए दर्शक आए उनके लिए बताना चाहूंगा, कलवा और बेलापुर 11 के बीच ये मैच चलता हुआ। फिर एक बार मनोहर की अगली गेंद, इस गेंद को उठाकर खेला एक कवर पॉइंट की तरफ, फील्डर आते हुए तेजी के साथ गेंद पर 1 रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते लेकिन मना किया दूसरे बल्लेबाज। जगदीश ने मना किया और अब 1 रन के साथ यहां पर संतुष्ट होते हुए अब स्ट्राइक पर जगदीश सामना करेंगे गेंदबाज मनोहर का। जोगाव संघाच्या कर्णधार यायचा आहे, आपण टस साठी तयार राहायचा आहे। फिर एक बार गेंदबाज बॉलिंग मार्क पर, अब मनोहर राइट आर्म और 2 विकेट गेंद डालेंगे जगदीश के लिए। फुल टॉस गेंद को खेला है, अच्छा टाइमिंग की शॉट में, लेकिन डीप स्क्वायर पर फील्डर मौजूद, 1 ही रन लेने का मौका देंगे क्योंकि फील्डिंग जो है दीवा टीम की काफी तेज फील्डिंग है, अच्छे थ्रो आते हैं इनके। ये जो टीम है पिछले दोनों टूर्नामेंट में विनर टीम रह चुकी है। दीवा टीम पूरी तरह से फॉर्म में दिखती हुई टीम है। और अब फिर एक बार बायात के बल्लेबाज अतुल स्ट्राइक पर और थोड़ा सा फील्डिंग में बदलाव। फिर एक बार इस बार उठाकर खेला गेंद को, यहां पर लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, कोई गलती नहीं यहां पर, और अतुल को वापस लौटना पड़ेगा। पहला विकेट पर गिरता हुआ टीम कलवा 40+ का स्कोर है अब तक 2 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज आते हुए, चलिए बल्लेबाज जल्दी आइए, गेम थोड़ा स्पीड अप करना है। विशाल नए बल्लेबाज सामना करने के लिए तैयार होंगे। अब गेंदबाज मनोहर का, मनोहर अभी तक इस ओवर में 3 गेंदें डाल चुके हैं, 2 रन दिए, 1 विकेट लेने में कामयाब। अभी तक जीतने के लिए 52 रनों का लक्ष्य, प्रति ओवर 13 से भी ज्यादा औसत से खेलना पड़ेगा इस मैच को जीतने के लिए। फिर एक बार मनोहर, इस बार धीमी गेंद, बल्ला पहले घुमा और गेंद चली गई विकेट कीपर की दास्तानों में, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। डॉट गेंद, स्कोर अभी तक 2 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 2 गेंदें शेष इस ओवर की। पारी का पहला ओवर चलता हुआ 4 ओवर का मुकाबला, जीतने के लिए 52 रनों का टारगेट। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप घूमने वाली गेंद, टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप से बाहर निकलने वाली ये गेंद पूरी तरह से बीट करते हुए बल्लेबाज को, यहाँ पर गेंदबाज मनोहर लेग ब्रेक का सहारा लेते हुए। और अब सोचना होगा दोनों बल्लेबाजों को, सिंगल रनों से यहाँ पर कोई भी टारगेट पूरा नहीं होगा, बड़े शॉट चाहिए, 13 रन प्रति ओवर के हिसाब से खेलना है। और अब आखिरी गेंद बचे इस ओवर की, अभी तक स्कोर है केवल 2 रन, प्रति ओवर 13 रन चाहिए मैच को जीतने के लिए। मनोहर की इस ओवर की आखिरी गेंद, इस बार फुल किया गेंद को, अच्छा टाइमिंग की शॉट में गैप में गेंद, लेकिन वहां पर फील्डर पहुंचते हुए डीप मिड विकेट पर, अच्छा थ्रो, गेंदबाज के हाथों में तारीफ करनी होगी बिल्कुल इस थ्रो की। और 1 रन पर यहां पर सीमित रखा। इसी के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर 52 रन का पीछा करते हुए कलवा 40+। दिघा आणि जुळगाव या दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत। तर यानंतर सामना आहे दिघा आणि जुळगाव यांच्यामध्ये। टॉस करण्यासाठी इथे विनंती करतो। अब अभी भी 49 रनों की आवश्यकता, 49 रिकॉर्ड एंड रिमेनिंग 18 बॉल्स। प्रकाश नए गेंदबाज, ये गेंद को उठाकर खेला है,
अच्छा टाइमिंग शॉट में वन बाउंस गेंद, बहुत ही अच्छी फील्डिंग, बाउंड्री लाइन के बाहर निकलने वाली गेंद को अंदर धकेलने में कामयाब और रन जरूर बचा इस फील्डर ने। अच्छी फील्डिंग दिवा टीम की यहाँ पर। 2 रन के साथ स्कोर 5 पर पहुंचता हुआ प्रकाश केनी फिर एक बार तैयार बॉलिंग मार्ग पर। ओवर की दूसरी गेंद लेकर स्ट्राइक पर बल्लेबाज विशाल। इस बार नीचे रहती हुई गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी आउटसाइड ऑफ स्टंप स्विंग होती है गेंद, बल्ला घुमाता जरूर लेकिन बल्ले का और गेंद का कोई भी संपर्क नहीं। हेलो, फिर एक बार प्रकाश की अगली गेंद, इस बार गेंद को उठाकर खेला है काऊ कॉर्नर की तरफ, फिर भी अच्छी फील्डिंग यहाँ पर लगातार दूसरी बार, और फिर एक बार यहाँ पर चौका बचाने में कामयाब। 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ अब 6 पर। 6 रन 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 52 रनों का टारगेट निर्धारित। 4 ओवर का ये मुकाबला ओवर नंबर 2 चलता हुआ यहाँ पर। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप बैक फॉरवर्ड स्क्वायर कट करने का प्रयास, बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई सेकंड स्लिप में, डिक्लेयर में 1 रन। 1 रन के साथ स्कोर अब 7 पर पहुंचता हुआ 7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। मधुकर सुतारजी, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मधुकर सुतार पावनीट संघाचे. इस बार इस गेंद को खेला, फिर एक बार काऊ कॉर्नर की तरफ 1 रन लेने का मौका बल्लेबाज के पास, और 1 रन के साथ स्कोर धीरे धीरे पहुंचता हुआ अब 8 पर. बड़े शॉट चाहिए, बड़े शॉट चाहिए मैच को जीतने के लिए कलवा 40+ टीम को. 52 रनों का टारगेट है. पारी का दूसरा ओवर चलता हुआ, अब आखिरी गेंद बाकी है. मेरे साथ जुड़े हुए स्कोरर उत्तम उत्तम खोत. यहाँ पर ये गेंद कवर पॉइंट के ऊपर से निकालने का प्रयास, गेंद जाती हुई पॉइंट सीमा रेखा की तरफ गेंद फील हुई. इस बीच 2 रन लेने का मौका बल्लेबाज के पास, और इसी के साथ दूसरा ओवर पारी का समाप्त हुआ. 2 ओवर के बाद स्कोर कलवा टीम का 10 रन 1 विकेट के नुकसान पर. जुगाव टीमचे कॅप्टन या लवकर या, टॉस करायचा आहे. जुगाव आणि दिघा दोन्ही संघाचे कर्णधार या लवकर, टॉस करायचा आहे आपल्याला. फक्त 2 ओव्हर राहिले आहेत. बारह गेंदें बची है और 42 रनों की आवश्यकता. 42 रिक्वायर्ड फ्रॉम 12 बॉल्स. 12 गेंदें 42 रन. गेंदबाज किशोर तीसरा ओवर लेकर, ये गेंद तेज तर्रार गेंद बीट करते हुए बल्लेबाज को रन लेने का कोई मौका नहीं. फिर एक बार, अब बची है 11 गेंदें. 42 रन. 42 फ्रॉम 11 बॉल्स. इस बार गेंद को फुल किया, अच्छा शॉट, लेकिन फाइनल की तरफ वहां पर डिक्लेयर की तरफ गेंद जाती हुई. देखना होगा अंपायर का इशारा कितने रन का आता है. चला, प्रेक्षकांनी बाहेरून जायचं आहे, मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेरून जायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, की मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. पीछे की साइड जाइए, जाली के पीछे साइड चाहिए. अंपायर कितने रन? 1 रन. ओके, इथे टॉस होतोय. संजयजी तुरे आणि महेंद्र पाटील कर्णधार आलेले आहेत. प्रभाकरजी पाटील, मोरेश्वरजी मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय.
जोगाव संघाने टॉस जिंकलाय. वाईट बॉलचा इशारा येतोय. स्कोर अब 12 रन. अभी भी 40 रन चाहिए. ये गेंद आगे आकर खेलने का प्रयास, बल्ले का ऊपरी किनारा लेकर गेंद चली गई गली क्षेत्र में, डिक्लेयर में, और स्कोर 1 रन के साथ पहुंचा हुआ 13 पर. और अब अभी भी 39 रनों की आवश्यकता. 9 गेंदे. और ये बहुत ही अच्छी गेंद फिर एक बार. सटीक गेंदबाजी दीवा टीम की. गेंदबाज किशोर यहाँ पर गेंदबाजी करते हुए. डॉट गेंद. आठ गेंदें बची है. अभी भी 39 रन चाहिए. और अब मैदान में प्रवेश करते हुए विक्रम पाटिल उर्फ बंटी पाटिल, पारसिक बैंक के चेयरमैन, यहाँ पर मैदान में उतरते हुए. 8 गेंदें बची है. बड़ा चैलेंज है यहाँ पर उनके पास सामने. 8 गेंदों में 39 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए. अब देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करते हैं विक्रम पाटिल. किशोर अपने बॉलिंग मार्क पर तैयार. ओवर की 5वीं गेंद लेकर. इस बार बहुत ही अच्छा फटका लेग ग्लांस का. गेंद जाती हुई स्क्वायर लेग की तरफ. वहां पर रन लेने का, दूसरा रन लेने का प्रयास किया विक्रम पाटिल ने, लेकिन यहाँ पर वापस लौटना पड़ेगा रन आउट के रूप में. सात चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 7 गेंदे 38 रन. आखिरी गेंदी ओव्हर की. हो, करारा शॉट यहाँ पर. कोई मौका नहीं. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए. स्कोर पहुंचता हुआ 3 ओवर के बाद 26 रन. अब अभी भी जीतने के लिए 26 रन और चाहिए. आधा पल्ला पार कर चुकी है. 6 गेंदे और 26 रनों की आवश्यकता. 6 चेंडू आणि 26 धावा. सॉरी 20 झालेले आहेत. 52 डिव्हिजन बरोबर. 32 पाहिजेत. ओके, 32 पाहिजेत. 6 चेंडू 32 धावा. अतिशय कठीण असं आव्हान आहे. सहा चेंडू आणि 32 धावा. 32 रन 6 गेंदों में चाहिए. बड़े शॉट खेलने होंगे. छक्के चौके यहां पर जड़ने होंगे. अच्छा शॉट इस बार. डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद. वहां पर 1 रन केवल मिलेगा. अच्छा थ्रो आता हुआ. सटीक थ्रो गेंदबाज के हाथों में. और 1 रन के साथ स्कोर को पहुंचा दिया 21 पर. अब 31 रनों की आवश्यकता 5 गेंदों में. 5 बॉल 31 रन. इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद, लेकिन वाइड बॉल का इशारा आता हुआ. स्कोर 22 पर. अब 30 रन चाहिए 5 गेंदों में. इस बार वाइड बॉल का इशारा. वाइड +1 2 रन मिलेंगे.
एक रन अंपायर का इशारा था हुआ। अंपायर ने निर्णय थोड़ा बदल दिया है। 1 रन का इशारा था हुआ और 1 रन के साथ 23 पर स्कोर पहुंचता हुआ। इस बार गेंद फाइन लेग की तरफ, 1 ही रन, लेकिन यहाँ पर जीत पक्की होते हुए दीवा टीम की। अब 3 गेंदें बची है, 3 गेंदों में चाहिए 28 रन चाहिए। ये गेंद बहुत ही अच्छी गेंदबाजी गेंदबाज अजय की। अब 2 गेंदें बचे, 28 रन चाहिए, काफी मुश्किल, नामुमकिन। ये अच्छा शॉट का काफी देर के बाद आता हुआ। 4 रन का इशारा अंपायर का। स्कोर 30 पर, अभी भी 22 चाहिए, एक ही बॉल बाकी, एक ही गेंद बची है, 22 रन चाहिए। और इसी के साथ इस मैच को जीत लिया है यहाँ पर दीवा टीम ने। अभिनंदन दीवा टीम का। हार्ड लक टू कळवा 40 बस। जीवगाव संघाने टॉस जिंकलेला आहे। त्यांचा निर्णय आपण त्यांनी लवकर कळवायचा आहे। जीव संघ निर्णय लवकर कळवा आपला। गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे। आपण पाहतात वनमंत्री चषक 2025 चा हा रणसंग्राम बोनकोडे गावच्या या स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदानावरती आणि अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या स्पर्धेचं 40 बस बोनकोडे आणि ग्रामस्थ मंडळातर्फे